मित्रांनो, सोलार पॅनल बसवले तरी त्याला पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. शिवाय रात्रीच्या वेळामध्ये सोलार पॅनल काम करत नसल्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी प्रॉब्लेम येतात. पण आपण केवळ पवनचक्की बसवली किंवा विंडमिल जरी बसवली तरी त्याला कधीकधी वाऱ्याचा झोत कमी झाल्यामुळेही इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यामध्ये सौद. तर मित्रांनो, शास्त्रज्ञांनी याच्यावरती बऱ्यापैकी संशोधन करून म्हणजे लाईट ही आपल्याला सोलार आणि पवनचक्कीमधून एकत्रित मिळेल असं एक नवीन प्रकार मार्केटमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे सोलार मिल. तर याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार मिलची किंमत किती आहे, कंपनी कोणती आहे आणि तुम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे या संदर्भामध्ये आज पूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनचं बटन दाबा. तर मित्रांनो, आज आपण एकदम खास विषय घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळा सोलार पॅनल खरेदी करायला ठरवलं किंवा सोलार सिस्टम जर इन्स्टॉल करायचं म्हणलं तर त्याला मोठा खर्च येतो, प्लस बॅटरी असतील किंवा त्याचं मेंटेनन्स असेल. आणि जर आपण विंडमिल किंवा लहान पवनचक्की जर खरेदी करायचं म्हणलं तर आपल्या एरियामध्ये जर वाऱ्याचा झोत जर कमी असेल तरी समस्या उद्भवते. पण जर तुम्ही जो नवीन प्रकार आलेला आहे तो म्हणजे सोलार विंड. सोलार मिल म्हणजे याच्यामध्ये काय असतं की सोलार पॅनल आणि पवनचक्की याचं एकत्रित कॉम्बिनेशन करून हे बसवण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, हे विशेष आहे की याला जागा अतिशय कमी लागते आणि त्याच्यामुळं काय होतं की दिवसाच्याला सोलारपासून आणि प्लस आपल्याला पवनचक्कीपासूनही लाईट मिळते आणि रात्रीच्याला विंडमिल किंवा पवनचक्कीपासून आपल्याला लाईट मिळते. याच्यामुळं काय होतं की तुमच्याकडं जो बॅटरी तुम्हाला जास्त घ्यायला लागतात त्या बॅटरीची गरज लागत नाही. ते अल्टरनेट चालतं किंवा दोन्ही एकत्र चालतं. त्याच्यामुळं तुमची लाईटची जी समस्या आहे ना ती 100% सॉल्व्ह होणार आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही सोलार मिल जर बसवली तर तुमचं लाईट बिल हे 0 होणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की सोलार मिल जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती कोणाकडून घेतली पाहिजे, त्याची किंमत किती आणि सगळ्यात महत्त्वाचं सोलार मिल भारतामध्ये बनते का आणि कोणती नामांकित कंपनी आहे की ती बसवल्याच्या नंतरही आपल्याला त्याच्यापासून सर्व्हिस किंवा सपोर्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, आत्ताच मुंबईमध्ये मुंबई एअरपोर्टवरती एक प्रायोगिक तत्वावरती सोलार मिल बसवण्यात आलेले आहेत. खूप चांगला रिझल्ट आहे. सोलार मिलला अतिशय कमी जागा लागते. जर त्याच्यामध्ये उन्हाची जरी कमतरता असली किंवा हवा जरी नसली आणि ऊन असेल तशा हायब्रिड मोडवरती हे सोलार मिल काम करतं. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये तेलंगणा असेल, हैदराबाद असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी मेजर याचं उत्पादन होतं. आणि मी पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की आपल्या भारतामधील अशा काही कंपन्या आहेत त्या जवळपास 130-140 कंट्रीमध्ये या सोलार मिल सप्लाय करतं आणि त्यांना तिथं अवॉर्ड्स किंवा रेकग्निशन मिळालेलं आहे. पण आपल्या भारतामध्ये याचा खूप कमी प्रसार झालेला आहे आणि त्याच्यासाठीच ही तुमच्यासाठी मी माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये सोलार मिलमध्ये कमीत कमी 3 सेट किंवा 5 सेट एकत्र बसवले जातात. आपण ट्युलिप विंड टर्बाईनमध्ये पाहिलं की तिथं केवळ सोलार न बसवता फक्त टर्बाईन बसवले जातात. पण याच्यामध्ये मात्र हायब्रिड मोड असतो. याच्या वरच्या साईडला सोलार पॅनल असतात आणि खाली ह्या पवनचक्क्या असतात. आणि मित्रांनो, हे विशेष आहे की या पवनचक्क्या तुम्हाला कुठेही बसवता येतात. अगदी जहाज असेल, म्हणजे तुमचं इलेक्ट्रिक गाडी असेल किंवा विजेचे टावर असतील किंवा तुमचे मोबाईलचे टावर असतील, अशा बऱ्याच ठिकाणी कितीही उंचावरती तुम्हाला बसवता येतं. त्याच्यामुळे याला जागेची अडचण नाही. अतिशय लहान साईजमध्ये हायब्रिड मोडवरती हे काम करतं. तर याच्यामध्ये मित्रांनो स्टँड अलोन सिस्टम असून याच्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा कधीकधी हवा पण कमी असते किंवा ऊन पण नसतं, तर त्यावेळी त्या बॅटरीमध्ये असणारी जी पॉवर आहे ती जनरेटरला दिली जाते
आणि त्याच्यामुळं काय होतं की जनरेटरपासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्याच्यामुळं काय होतं की हे दोन्ही जरी वातावरण जरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असतील तरी तुम्हाला त्याच्यामधून काय होणार आहे की लाईट ही तुम्हाला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो काय काय येतं, याच्यामध्ये येतं सोलार पॅनल येतं, पवनचक्की येते, चार्ज कंट्रोलर येतो, बॅटरी बँक येतो, इन्व्हर्टर आणि पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काही पॅनल येतात. आणि ही पवनचक्की तुम्हाला घरासाठी असेल, कमर्शियल असेल, तुम्ही कुठेही बसवू शकता. आणि याची जी कॉस्ट आहे, जर तुम्ही सोलार पॅनल बसवत असाल किंवा फक्त तुम्ही पवनचक्की बसवत असाल तर जर तुम्ही सिंगल गोष्टीचा विचार केला तर साधारणपणे 2.5 ते 3% या दोन्हीपेक्षा कमी खर्च येतो. त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला की तुम्हाला एकत्रित हायब्रिड मोडवरती दोन्हीपासून तुम्हाला बेनिफिट मिळतं, प्लस तुमचा खर्च पण त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये वाचतो. तर मित्रांनो अशीच एक कंपनी, मी त्यांच्या कस्टमर केअरला फोन केला आणि त्यांच्याकडून मला संपूर्ण माहिती प्राप्त झाली. तर ती म्हणजे मित्रांनो जी आपल्या वाइंड स्ट्रीम एनर्जी ही तेलंगणामधली कंपनी आहे. जवळपास त्यांनी आत्तापर्यंत 130 कंट्रीमध्ये याचं सप्लाय केलेलं आहे. खूप उत्तम रिझल्ट आहे. आपल्या भारतामधील आर्मी असेल, EV स्टेशन्स असतील किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी किंवा सीसॉवर समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा हाय माउंटेन म्हणजे अगदी डोंगर भागात सुद्धा या पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या आर्मीमध्ये, एअरटेल, रेल्वे अशा बऱ्याच ठिकाणी आणि ह्या विंडमिल इन्स्टॉल केलेल्या आहेत. खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो. मी त्यांच्या खाली तुम्हाला वेबसाईट देतो, तुम्ही त्या वेबसाईटवरती भेट देऊ शकता. आणि जर कोणाला मोबाईल नंबर हवा असेल तरी मी त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही खाली तसं कमेंट करा, मी त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला पाठवून देतो. आता महत्त्वाचं मित्रांनो याची कॉस्ट किती आहे आणि एक पवनचक्की किंवा एक सोलार मिल लाईट किती तयार करतं. तर साधारणपणे एक पवनचक्की आहे, सोलार मिल जी आहे ती 0.5 किलोवॅट लाईट तयार करते. आणि याची किंमत मित्रांनो 47,000 रुपयापासून 85,000 ते 1.5 लाख एवढी किंमत येते. जर तुम्ही फक्त जर एक विंड मिल म्हणजे विदाऊट सोलार जर बसवताय तर ते 0.5 किलोवॅट लाईट तयार करते. आणि जर तुम्ही हायब्रिड मिल किंवा सोलार मिल जर बसवताय म्हणजे सोलार प्लस विंड मिल किंवा सोलार प्लस पवनचक्की असं जर तुम्ही कॉम्बिनेशन बसवताय तर त्याचा 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. आणि तुम्हाला ती 1 किलोवॅटपासून 5 किलोवॅटपर्यंत लाईट जनरेट करू शकतो. मित्रांनो खूप चांगला आहे, अतिशय किंमत कमी आहे. तुम्ही जर इंटरनेटवरती जर सर्च केलं तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन याच्यामधून मिळू शकतात. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि खाली कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.